डॉट डॉट दिसले पाहिजे ना मिष्टू. हे बघ, हे 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 किती छान असे डॉट्स दिसत आहेत. डॉट्स दिसले पाहिजे ना. जवळजवळ नको नको करू, तसं नाही. ही ॲक्टिव्हिटी आहे स्कूलमध्ये, त्यांनी इथे केलेली ही ॲक्टिव्हिटी है ना मिष्टू. मग ही का नव्हती जमली तुला? कोणती? ही जी इथे केली होती तू. तर ती का नव्हती कंप्लीट, का नव्हती केली? त्याला बॉटल पाहिजे होती. ओके. सो आता आमच्याकडे हा एक कॉटनचा हँकरचिप्स आहे आणि याच्यावरती या ॲक्टिव्हिटी आम्हाला करायची होती, पेंट ॲक्टिव्हिटी. सो म्हणून हे वॉटर बेस्ड पेंट आहे आणि इथे अशी मिष्टूला मी डिझाईन सांगितली आणि आता ती करते. आणि मिष्टूच्या स्कूल्सला लागले आहेत आता हॉलिडे, समर ब्रेक. सो स्कूल रिओपन होणार आहे. मिष्टू केव्हा होणार आहे? मला काय नाही. डायरेक्ट जूनमध्ये. हो, तोपर्यंत आपलं फक्त आता अदर ॲक्टिव्हिटीज आणि होमस्टे. असं बघूयात आता कसं कसं जातो आहे पूर्ण समर. सिल्वर पाहिजे. हिमोरा साडी आहे का?
नाव मी. सो इथे सगळी पॅकिंग माझी झालेली आहे. आता पॅकिंग कशाची केली आहे, चालली ऑलमोस्ट 8 to 10 डेजसाठी गावी माझ्या माहेरी जाते. सो तुम्हाला आता पुढले जे ब्लॉग्स आहेत ते माझ्या माहेरचे ब्लॉग्स पाहायला मिळणार आहेत. आणि लग्न आहे माझ्या माहेरी, चुलत बहिणीच्या मुलाचं लग्न आहे. ते आहे. त्याच्यानंतर अजून 2-3 फंक्शन्स आहेत तसे छोटे मोठे, ते सुद्धा अटेंड करायचे आहे. मिशूला पण स्कूलला आता कम्प्लिटली हॉलिडे आहे. ओके, अजून एक गोष्ट ती म्हणजे अशी की तुम्हाला माझे शॉर्ट्स व्हिडिओ जास्त पाहायला आवडेल की तुम्हाला माझे लॉंग फॉर्मॅटमध्ये व्हिडिओज जे आहेत ते जास्त पाहायला आवडेल, मला प्लीज कमेंट करा. त्यानुसार मी व्हिडिओ बनवेल. ऑब्व्हियसली आता तिथे किती पॉसिबल होतं सगळ्या गोष्टी करणं, शूटिंग, एडिटिंग, देन अपलोडिंग, आय डोंट नो. पण येस, मी जास्ती जे ब्लॉग आहे ते पेंडिंग न ठेवता लगेच शॉर्ट जर बनवलेलं तर ते माझ्यासाठी सुद्धा एडिटिंगसाठी किंवा अपलोडिंगसाठी थोडं जास्त इझी जातं मला. बघूयात आता की पुढे काय होते ते. ऑलरेडी मी तुम्हाला ना माझी पॅकिंग दाखवते. सो अशी मोठी ट्रॉली बॅगच मी घेतली आहे. अशा माझ्याकडे एक 4 ते 5 आहे. म्हणजे आता जेव्हा आम्ही सारखं दुबईला वगैरे जायचो ना तर तेव्हा किती 32 ईच असं वेट राहायचं. तर त्यामुळे ह्याच बॅगेजेस ज्या आहेत त्या माझ्याकडे जास्त आहेत. अशा छोट्या कमी आहेत तर त्यामुळे हे एकच, मग 2-3 न घेता एकाच बॅगमध्ये एवढं सगळं घेतलेलं आहे. म्हणजे मिष्टू आणि माझा दोघींचा येऊन जाणार. सो हा पूर्ण साडीचा सेक्शन आहे. यामध्ये पूर्ण साड्या ठेवल्या. आता लग्न आहे म्हटल्यावरती साड्या भरपूर लागणार. ब्लाउजेस या सेक्शनला मी ठेवते अशा प्रकारे. त्यानंतर माझे काही ड्रेसेस मला लागतात तिथे गेल्यावरती, तो या सेक्शनला मी पूर्ण, म्हणजे सेक्शन काय म्हणू मी, फक्त साईडला कॉर्नरला म्हणते मी, बॅगेजच्या कॉर्नरला इथे मी सगळे ड्रेसेस ठेवलेले आहेत. इथे सगळे वरती मिष्टूचे हे जे घरी घालण्याचे वगैरे ड्रेसेस आहेत ते आहेत, कारण तिला शोधायला नको म्हणून हे अगदीच गेल्या लागतील म्हणून हे सगळे इथे वरती ठेवलेले आहे. देन हे तिचे सगळे लग्नाचे घागरे वगैरे पार्टीवेअर ड्रेसेस इथे ठेवलेले आहेत. सो अशा प्रकारे ऑल अँड ऑल माझ्या बॅगेजमध्ये मी पॅकिंग करते. आणि आता माझी ज्वेलरी, तर माझी ज्वेलरी जी आहे ते मी या प्रकारे अशा बॉक्समध्ये घेते. आणि हा बॉक्स ना कुठल्या तरी साडीमध्ये किंवा कुठल्या तरी कापडमध्ये वगैरे असं त्याला एकदा राऊंड करून घेते, म्हणजे ते व्यवस्थित राहतं. सो प्लास्टिक आहे तर त्यामुळे नको याला हार्म व्हायला, म्हणून अशा प्रकारे ठेवते. तर बघा पूर्ण एका बॉक्समध्ये माझी ज्वेलरी येते. सो तीच ज्वेलरी सिलेक्ट करून घेतली आहे जी मला माझ्या सगळ्या साड्यांच्या सगळ्या आउटफिटवरती जाणार. सो सिलेक्टेड ज्वेलरी मी इथे घेतलेली आहे आणि ही मी या बॉक्समध्ये ठेवते. सो एवढं पॅकिंग माझं झालेलं आहे.